हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग या चॅनलवरती. ब्लॉगची सुरुवात शेवटून पहिल्यांदा असं काहीचं आहे आजचं. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर केल्या आहेत आपल्या या कंबाईन स्पष्टीकरण बुकच्या बाबतीत. तर त्या पाहून घेऊया आपण आणि तुम्हाला हा ब्लॉग युजफुल ठरेलच. माझ्या ब्लॉगमध्ये मी जास्त घरातले कामं किंवा माझं रुटीन दाखवण्यापेक्षा स्टडी रिलेटेडच गोष्टी जास्त दाखवते, कारण की मला असं वाटतं त्या फालतू गोष्टी आहेत आणि माझ्यासाठी जर फालतू आहेत तर तुम्हाला ते दाखवून काय करणार. म्हणजे मी इतक्या वाजता भांडे घासले, मी इतक्या वाजता झाडून काढलं, मी इतक्या वाजता कपडे धुतले, हे सगळं रेकॉर्ड करायलाही कठीण असतं. त्यात टाईमपासही होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी परत परत आपल्याला शूट करून तुमच्यासोबत मांडणं म्हणजे त्याच गोष्टी आहेत ना. तुम्ही तेच करता, मी तेच करते, पण काही ना ते पाहून छान वाटत असतं. तर काहीतरी क्लिप्स मी ॲड करते कधीतरी, परंतु मॅक्झिमम क्लिप्स हे आपल्या स्टडी रिलेटेडच असतात. आणि आपण जेव्हा अभ्यास करतो ना तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दुय्यम वाटायलाच पाहिजेत आणि त्या वाटत नसतील आणि त्यात जर आपण गुंतून राहिलो ना तर त्याने आपला खूप टाईमपास होतो. तर आजच्या ब्लॉगमध्ये या पुस्तकाबद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहे. सो ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही, आणि तुमच्या कमेंट मला खूप मोटिवेट करतात. काही कमेंट अशा असतात ज्या आणखीन मोटिवेट करतात, ज्या उलट्या सुलट्या असतात, तर त्याही चालतात. सो थँक्यू सो मच. पहा पुढे आणि तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून सांगा. आता ही क्लिप तुमच्यासोबत शेअर करण्याचं एक कारण आहे. तर आज मी घेतलं होतं 1 hour सर्च चॅलेंज आणि मी स्टॉपवॉचवरती 1 तास लावला आणि 1 तासातच मला आजचा सगळा स्वयंपाक करायचा होता. तर आजचा स्वयंपाकही तसा सिंपल होता, वरण भात आणि तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही, आमच्याकडे कटुल्याची भाजी म्हणतात, तर ती बनवायची होती. जे कापून मला आमच्या आईंनी दिले त्यामुळे ते लवकर झालं, आणि पोळ्या एवढंच होतं. तर ही कारल्याची भाजी बोनस होती, तर याला मला 2-3 मिनटं एक्स्ट्रा लागले. तर मला आनंद याच्यासाठी होतो ही क्लिप शेअर करताना की मी 1 तासात ठरवलं आणि 1 तासात माझा सगळा स्वयंपाक झाला. म्हणजे ठरवलं तर काहीही होऊ शकतं हे सांगते. आणि आमच्या घरामध्ये जवळपास 6-7 जण आम्ही आहोत, तर तेवढ्या जणांचा हा स्वयंपाक होता. तर ते करायला तुम्हालाही माहीत असेल किती वेळ लागतो. त्यात वेळेवर आमचे वैभवसुद्धा गेले जेवून. त्यानंतर दुपारी सावीला न्यायचं होतं ब्लड टेस्टसाठी, कारण तिचा ताप काही उतरत नाही आहे आणि ती परत झोपत नव्हती. तर तिला झोपवण्यात माझा पूर्ण दिवस वेस्ट गेला आज. तिचं असं आहे की खेळायला लागली तर खेळतच राहते आणि मग खूप लक्ष द्यावं लागतं, त्यामुळे माझा खूप वेळ गेला. तर म्हटलं जाऊ द्या आजचा दिवस हिच्यासाठी, आणि मग संध्याकाळचा वेळ असतोच माझ्याकडे, तर तेव्हा मी अभ्यास करणार होते. खूप कष्टांनी आणि खूप प्रयत्नांनंतर मला हे फायनली पुस्तक मिळालं आहे. माझ्याकडे होतं, मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे, आणि मी पहिल्यांदा हे पुस्तक वाचत नाही आहे. पहिल्यांदा कुणीही हे पुस्तक वाचूही नये. आणि सोबतच 2 मराठी व्याकरणाचे पुस्तकंसुद्धा मी घेऊन आलेले आहेत. तर ते मी आत्ता नाही वाचणार आहे, फक्त ते आणले कारण जाणं होत नाही पुस्तकं आणायला वारंवार. आमच्या गावामध्ये मिळत नाहीत आणि ऑर्डर केलं तर मग ते कधी येतं कधी येत नाही. आणि मुळात पुस्तकं हा माझा वीक पॉईंटच आहे. जे पाहिजे असतं ना ते पुस्तक पाहिजेच असतं, मग ते कितीचंही असो कुठेही असो. पण या पुस्तकाच्या बाबतीत सध्या इतका शॉर्टेज आहे की प्रत्येकाला पुस्तक पाहिजे पण मिळत नाही आहे. दुकानांमध्ये आलेलं पुस्तक लवकरच आउट ऑफ स्टॉक होत आहेत, ऑनलाईन मिळत नाही आहे. त्याच्यामुळे मागणी वाढली आणि पुरवठा त्या प्रमाणात कमी आहे, त्याच्यामुळे सगळा गोंधळ होतो आहे. तर आता हे पुस्तक जे आहे ना तुमच्याकडे जर का जुनं असेल तर अनेक जण म्हणतात नवीन घ्या, कारण इकॉनॉमिक्सची आकडेवारी आता ते बदलत राहणारच आहे. आणि किती पुस्तकं घ्यायची, 800-800 रुपयाचे पुस्तकं आहेत. 800 रुपयाचे एक पुस्तक. आपल्याला हे पुस्तक वाचायचं आहे, सोबत आणखीही काही करंटचे पुस्तकं घ्यावी लागतात. मग इतके सगळं किती घेत राहणार. आणि जर तुमची असेल क्षमता घेण्याची तर तुम्ही नक्कीच घ्या ना, त्यात विचारण्यासारखं काय आहे. आणि राहिला प्रश्न आता ज्यांच्याकडे आहे, समजा मागच्या वर्षीचा किंवा त्याच्या आधीचा आहे, तर तुम्ही मग तितक्या पेपरची तुम्हाला मेहनत करावी लागेल. मेहनतीचा कंटाळा येतो आहे विद्यार्थ्यांना आणि त्यांना पाहिजे असतं फक्त नवीन पुस्तक. तर एक लक्षात घ्या, पुस्तक जुनं असो किंवा नवीन, ते तुमचं जर का वाचलेलं असेल ना तर ते जितकं फायदेशीर असेल ना तितकं नवीन पुस्तक असणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर आधीपासून वाचताय तर तेच पुस्तक कंटिन्यू करा. जे काही टॉपिक बदलणारे आहेत, अर्थशास्त्र असो किंवा इतर कुठले करंटचे रिलेटेड टॉपिक, तर ते तुम्हाला ॲड ऑन करावे लागतील. तेवढी मेहनत घ्या ना. मग तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही विद्यार्थी आहात, तर तुम्ही तेवढाही कंटाळा कराल तर मग घ्या विकत, काही हरकत नाही. द्या 800 रुपये, त्याला काय म्हणजे काही उत्तरच नाही होतं माझ्याकडे. कारण पुस्तक कसे आहेत ना, काढणारे काढतात, त्यांचे एडिशन चालूच राहतील, परंतु कोणतं घ्यायचं किती घ्यायचं हे तुम्ही ठरवायला पाहिजे. आता माझ्याकडे ते पुस्तक होतं, पण माझ्या अभ्यासिकेतल्या विद्यार्थ्यांना असं वाटलं ते त्यांचंच आहे, मग त्यांनी ते गायब केलं म्हणून मला ते घ्यावं लागलं. आणि राहिला प्रश्न आता की हे पुस्तक पहिल्यांदाच वाचतोय तेव्हा घ्यायचं का, तर अजिबात नाही. ज्यांचा आधी अभ्यास झालेला आहे आणि ज्यांना जस्ट रिव्हिजन म्हणून वापरायचं आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक युजफुल आहे. ज्यांनी ॲनालिसिस करून ज्यांना पॉईंट माहिती आहेत त्यांच्यासाठी हे
हे पुस्तक आहे. तुम्ही डायरेक्टली पुस्तक घेताय. आप्पा हातनुरे सरसुद्धा कधीच म्हणत नाहीत की फक्त हेच पुस्तक घ्या आणि तेच वाचा. ते सुद्धा आधी अभ्यास करा, नंतर पुस्तक वापरा असंच सांगतात. आणि मग तेच खरं आहे, कारण की डायरेक्टली पुस्तक घेतलं तर त्याचा तितका फायदा होत नाही. तुम्हाला अभ्यास झालेला असला पाहिजे. हे पुस्तक सप्लिमेंट म्हणून आहे. हेच पुस्तक बायबल नाही आहे आपल्या एक्झामचं, किंवा याच पुस्तकामुळे एक्झाम निघेल असंही नाही आहे. आता हे जे पुस्तक आहे ना, तुमचा अभ्यास झालेला असेल तेव्हाच इफेक्टिव्ह ठरते. त्यामुळे आता बरोबर आहे, काही जणांना नसते आयडिया की मग नवीन घ्यायचं की जुनंच वापरायचं का, आपण मागे राहू का, भीतीही असते. शेवटी परीक्षा देतोय आपण आणि तिथे भीती असणारच आहे. भीतीपेक्षा ना कॉन्फिडन्स ठेवा. ही जी परीक्षा आहे ती आपल्याला पास करण्यासाठी काय काय गरजेचं आहे ते करण्याची तयारी ठेवा. शेवटी यश पाहिजे असेल, काहीतरी मोठं अचीव करायचं असेल तर मेहनत करावी लागेल. शॉर्टकट शोधू नका. यशाचा कुठलाही शॉर्टकट नसतो आणि स्मार्ट वर्क करून करून खूप सारे शॉर्टकट काढलेले आहेत. त्यामुळे त्या शॉर्टकटच्या नादी न लागता अभ्यास करण्याकडे लक्ष द्या आणि त्यामधूनच तुम्हाला रिझल्ट मिळतील. आता हे पुस्तक मी जे आणलं तर याच्यातून मी माझे काढलेले ॲनालिसिस केलेले पॉईंट जे आहेत ते सॉर्ट केलेले आहेत आणि ते सगळे मिळून मी वाचणार आहे. ज्या टॉपिकवर आयोगाने गटक परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले ते आपले टॉपिक झालं पाहिजे, न की हे पुस्तक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत आपल्याला वाचायचं आहे. 1260 पेजेस आहेत, पण प्लॅन करून ते आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यासाठी ना वारंवार रिव्हिजन होणंही गरजेचं आहे. तर ते सगळं झालं पाहिजे असं मॅनेज करा. उगाच काहीही करत बसू नका. तर आजच्या दिवसात प्लॅनिंग तर खूप केलं होतं, हे करायचं ते करायचं. इव्हन सेग्रिगेट करून ठेवले होते टॉपिक आजचे. पण म्हणतात ना, जसं ठरवलं तसं होत नाही, तसंच झालं. पण अजून डे काय संपलेला नाही आहे. संध्याकाळचे आत्ता जवळपास काय माहिती 6 वाजत आलेत आणि माझं आज जे वाचून झालं त्याची रिव्हिजन झाली. व्हिडिओ वगैरे ऐकून झाले होते आणि आता रात्रीच्या वेळामध्ये काय करायचं आहे, तर हे जे 21,000 नाही, आपलं कंबाईनचं स्पष्टीकरणाचं पुस्तक आहे. तर या पुस्तकामधले जे ठरवलेले टॉपिक आहेत ते कंप्लीट करायचे आहेत. जे ग्रुपवरती डेली टार्गेट मी देते तेच टॉपिक मी सुद्धा करत असते. त्याचसोबत एक्स्ट्राचं जर झालं तर ते करत असते. आता आजचे जे 73 आणि 74वी घटना दुरुस्ती होती तर ते माझं झालेलं आहे. त्याच्यामुळे ते मी एकदा रिवाईज केलं, त्याच्यानंतर हे केलं. काही गोष्टी मोबाईलमध्ये PDF फॉर्मॅटमध्ये असल्या की त्या आपल्याला वाचायला बऱ्या पडतात जिथे आपण जातो तिथे, आणि प्रत्येकच गोष्ट काय शूट करून ठेवता येत नाही त्याच्यामुळे. आणि आज काय माझा टाईम कॅल्क्युलेट करणं झाला नाही, पण जितका इफेक्टिव्ह मी एक्सपेक्ट केला होता आजचा दिवस तितका काय तो झाला नाही. त्याच्यामुळे थोडंसं गिल्ट तर राहतच, पण आता तो गिल्ट भरून काढण्यासाठी आपल्याकडे आत्ताचा वेळ आहे. माझी मुलगी खूपच सध्या तब्येत खराब असल्यामुळे चिडचिड करते, त्यामुळे तिची चिडचिड पाहून सगळ्यांचीच चिडचिड होते मग घरात, आणि त्याच्यातच खूप जास्त वेळ चालला आहे. आता जेव्हा आपण एखाद्या गृहिणीबद्दल बोलतो ना, तेव्हा लोक वरवरून पाहतात आणि कमेंट करतात काहीतरी, पण रिअल स्ट्रगल तुम्हाला माहिती नसतो. किती वेळ आपला जातो ते माहिती नसतं. पण हे सांगून गृहिणींनी अजिबात सिंपती स्वतःसाठी घ्यायची नाही की आमच्याकडे 2च तास असतात, 3च तास असतात, आम्ही हे नाही करू शकत, ते नाही करू शकत. वेळ काढावा लागेल, कारण तुमची कॉम्पिटिशन त्याच ॲस्पिरंटसोबत असणार आहे जे पूर्ण वेळ अभ्यास करतात. त्यामुळे तुम्ही असं नाही म्हणू शकत की माझ्याकडे 3च तास आहेत म्हणून मग मी कमी अभ्यास करेल, असं नाही जमणार. इथे हार्डवर्क लागेल, इथे एक्स्ट्राचे अवर्स लागतील. 5 ते 6 तास काढावेच लागतील. नसेल काढणं जमत तर कठीण आहे, हे सांगते मी आत्ताच. आणि शेवटी आपल्याला कॉम्पीट करायचं आहे, आपल्याला प्री देऊन थांबायचं नाही आहे. 12 लाख हा जरी आकडा दिसत असेल ना फॉर्मचा, किंवा वाढला असेल मे बी आज, तर या 12 लाख विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येकच विद्यार्थी सिरियस नसतो. तलाठी हे नाव पाहून ही एक्झाम देणारे अनेक विद्यार्थी या 12 लाखांमध्ये आहेत. आणि पुस्तकं काढणाऱ्यांनी सुद्धा वरती तलाठी हे नाव हायलाईट केलं आहे. तलाठी ही त्यातली एक पोस्ट आहे. एक्झाम कंबाईन ग्रुप Cची आहे आणि त्यासाठी तयारी ही त्याच लेव्हलची करावी लागणार आहे. त्यामुळे कुणाला जर का असं वाटत असेल की कमी कट ऑफ लागेल, मग मी इतक्यामध्ये माझी प्री निघून जाईल, मग मी फक्त मेन्सचंच करतो, किंवा लाईटली घेत असाल तर घेऊ नका. तुम्ही गृहिणी आहात म्हणून तुमच्यासाठी वेगळा पेपर असणार नाही. तोच पेपर तुम्हालाही असेल, तोच पेपर इतर विद्यार्थ्यांना सुद्धा असणार आहे. त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण काही अशी एक्झाम देतोय तर तिथे स्वतःला एका कम्फर्ट झोनच्या बाहेर आणायचं आहे आणि स्वतःला हे सांगत राहायचं आहे की आय एम ॲस्पिरंट, मी एक ॲस्पिरंट आहे. आणि 24 तास माझ्या डोक्यामध्ये तोच एक विचार असला पाहिजे, कुठून वेळ निघून माझा अभ्यास होईल, कसा होईल. कोणत्याही वेळी करा, अभ्यास करा. आणि तो अभ्यास जो आहे तो आपल्या एक्झामला काय म्हणता येईल सपोर्ट करणारा असला पाहिजे. तर बरेच विद्यार्थी माहीत काही नाही आहे
कुठले टॉपिक वाचायचे, ॲनालिसिस करणं जीवावर येतं. ॲनालिसिस आयतं मिळालेलं पाहिजे आणि म्हणूनच हे असे स्पष्टीकरणाचे पुस्तकं विद्यार्थी अति मागणी करतात. आयतं आहे ना याच्यात, घेतलं वाचलं झालं. परंतु आपल्याला जेव्हा स्वतः ती एक्झाम कळालेली असते तेव्हा त्याचा फरक पडतो. तेव्हाचं वाचणं वेगळं असतं आणि आपल्याला काहीच माहिती नाही आहे. गेलो मार्केटमध्ये ठोकळ्यासारखं एक पुस्तक घेतलं, तेच वाचत बसलो, त्याचा एक फरक वेगळा असतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्या. एक्झाम ही 2 महिन्यावर आहे असं म्हणू शकतो आपण. मध्ये खूप आपले दिवस वाया जाणार आहेत सणांमध्ये. त्याच्यामुळे आपल्याला आत्ताच गिअरअप व्हायचं आहे. सध्याचे शांततेचे दिवस आहेत, त्यांचा पुरेपूर वापर करायचा आहे आणि आपला अभ्यास करायचा आहे. शेवटी आपल्याला एक्झाम पास करायची आहे. एकच जागा लागते आणि त्या एका जागेसाठी संघर्ष मात्र तुम्हाला करायचा आहे, करावा लागणार आहे आणि जास्त तास द्यावे लागणार आहेत. 2 ते 3 तासांनी होणार नाही. तास वाढवा. हार्डवर्कच पाहिजे. स्मार्ट वर्क असं काही नसतं. हार्डवर्क गरजेचं आहे आणि ते हार्डवर्क करण्याची हीच वेळ आहे. ते करा. त्यासाठी तुम्हाला जितका वेळ काढता येत असेल, चोरता येत असेल, कशाही पद्धतीने काढा, पण काढा. दुसरा ऑप्शन नाही आहे. सो आता पाहूया कसा अभ्यास होईल. हा व्लॉग मात्र इथून नंतरचा कंटिन्यू उद्या मी नक्की शेअर करेल तुमच्यासोबत. किती अभ्यास होईल तर ताससुद्धा मोजेन मी आत्तापासूनचे आणि ते उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करेल. हा ब्लॉग पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. पुस्तकाबद्दल बऱ्याचशा कमेंट होत्या. तर पुस्तक मी आधी प्री बुकिंग केलं होतं. म्हणजे माझ्या ओळखीचे सर आहेत, त्यांच्याकडे मी पैसे आधीच पे केले आणि त्यांना म्हटलं जेव्हा बुक येईल तेव्हा माझ्यासाठी ठेवा. आणि आमच्या अभ्यासिकेतल्या एका विद्यार्थ्याने जाऊन ते वाशिमवरून मला आणून दिलं. सो अशा पद्धतीने हे पुस्तक घेतलं. ऑनलाईन मिळालं नाही, ऑनलाईन आउट ऑफ स्टॉक आहे. आणि अकोल्याला तर 3 वेळा मी स्वतः गेले होते, नाही मिळालं. राहिला प्रश्न वाशिमला. एकदा त्या दुकानात एका मुलाला पाठवलं, तिथे आउट ऑफ स्टॉक झालं. म्हणजे इतकी मागणी वाढली आहे. तर विचार करा तुम्ही, स्पर्धाही तेवढीच आहे. पण टेन्शन नाही घ्यायचं. आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवायचा आणि आपला अभ्यास जो आहे 100% तुम्ही द्या, रिझल्ट नक्की येईल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.